सगळ्यांना मनापासून थँक्यू सो मच. काय विचारताय, आपल्या चॅनलवरती 4 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. आज आपण मस्त घेवड्याची भाजी आणि टम्म काटोकाट फुगलेली भाकरी करणार आहोत. तर 4 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून नाही बरं का. तर कढईमध्ये मी पहिल्यांदा तेल घातलं, त्याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. नंतर याच्यामध्ये साफ करून धुवून घेतलेला घेवडा घातलेला आहे. आमच्याकडे याला वाल वगैरे म्हणत नाहीत, घेवडाच म्हणतात. तर त्याच्यामध्ये मीठ घालून छान हलवून घेऊन म्हणजे परतून घेऊन झाकण ठेवून 50% आपल्याला हे असंच वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. 2-3 वेळा हलवत राहायचं, नाही तर ते लागल खाली. नंतर याच्यामध्ये हळद घातली, मिरची पावडर घातली, ते सुद्धा छान मिक्स करून घेतलं. नंतर घातलं 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट, ते सुद्धा चांगलं मिक्स करून घेतलं. आणि ही भाजी मी बिना पाण्याची केलेली आहे. झाकण ठेवून वाफेचं पाणी पाडून त्याच्यामध्ये शिजवून घेतलेली आहे. बघू शकता मस्त आपली भाजी तयार झालेली आहे, एकदम चमचमीत झणझणी अशी. तर मागच्या वेळेला मी कांदा टोमॅटो वगैरे घातलं म्हणून मला बरेच लोक म्हटले की फक्त लसणाची फोडणी आणि तिखट मीठ घालून बनव, म्हणून मी अशी बनवली. चला आता मस्त भाकरी घालायला चालू करूया. तर मी इथं नेहमीप्रमाणे 3 भाकरींचं पीठ चाळून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. हे पीठ ज्वारीचं आणि तांदळाचं आहे. मी कुठलेही भाकरीचं पीठ असेल, ज्वारी, बाजरी किंवा मका असेल, नाचणी असेल, तर त्याच्यामध्ये सेम क्वांटिटीमध्ये तांदूळ मिक्स करते, म्हणजे भाकरी छान होतात सगळ्याच. गरम पाणी घातल्यामुळं भाकरीचं जे पीठ आहे ते चिकट होतं आणि भाकरी थापताना जे लाईन जातात ना कडेला, म्हणजे काय बोलतात, भेगा पडतात ना, ते त्या होत नाहीत. तर मस्त गरम पाणी घालूनच हे करायचं. स्टार्टिंगला जर पीठ जेव्हा ताजं आपण फक्त दळून आणलेलं असतं ना, तेव्हा नाही घेतलं गरम पाणी तरीसुद्धा चालतं. पण जेव्हा पीठ संपत येतं तेव्हा त्यातलं जे हे असतं ना, चिकटपणा जो असतो तो निघून जात असतो. त्याच्यामुळे तेव्हा गरम पाणी नक्की घ्या जर तुमचं पीठ संपत आलं असेल तर. नंतर मग थंड पाणी घेतलं तरीसुद्धा चालतं. मी आता ह्या वेळेला थंड पाणी घेतलेलं आहे पीठ मळताना. पहिल्यांदा मी 3 भाकरीचं पीठ मळलं होतं, नंतर एका भाकरीचं वेगळं पीठ मळलेलं आहे. म्हणजे काय होतं, एका भाकरीचं पीठ मळलं की त्याला कस छान लागतो आणि 3ही भाकरींचं एकदम पीठ मळलं की त्याला कस लागत नाही. तुम्ही जेवढं चांगलं पीठ मळाल तेवढी चांगली तुमची भाकरी येणार. मग पीठ मळून झाले की जेवढी आपल्याला साईजची भाकरी पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा. कोरडे पीठ घेऊन छान भाकरी थापून घ्यायची. दोन्ही हातानं भाकरी थापली तरीसुद्धा चालते. मला येते दोन्ही हातानं, पण मी शक्यतो नाही थापत, एकाच हातानं थापते. कारण दोन्ही हातांनी भाकरी थापायला गेलं तर परत सगळ्या किचनवरून इकडे तिकडे फिरत असते. आणि जेव्हा आपण खाली बसून चुलीवरती वगैरे भाकरी घालतो ना, तेव्हा मात्र पायात धरून मस्त दोन्ही हातांनी भाकरी थापू शकते मी, म्हणजे थापते. तर मस्त मी तव्यामध्ये भाकरी घातलेली आहे. हा चपातीचा तवा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरून नाही का भाकरी इकडे तिकडे पडते. तर एका हाताने भाकरी अशी धरायची आणि मग पाणी लावायचं. सगळीकडे पाणी लावून झाले की भाकरी छान पलटून घ्यायची. तोपर्यंत आपल्या बाकीच्या भाकऱ्या वगैरे पीठ काय असेल ते मळून घ्यायचं, भाकरी थापून घ्यायची. आणि थोड्या वेळानं बघू शकता भाकरी आपली छान पचलेली आहे इथं. पण जास्त डाग वगैरे पडलेले नाही, तर थोडे का होईना डाग आपण पाडून घ्यायचे. बघू शकता इथं थोडे डाग पडले की तिला पलटी करायचं तव्यामध्येच. आणि बघू शकता मस्त आपली भाकरी काटोकाट फुगलेली आहे. भाकरी काटोकाट फुगली ना की कुठल्या तरी एका बाजूनं हवा जाते, हात सांभाळून ठेवायचा, कारण त्या वाफेने एवढं भाजतं जोरात की काय विचारूच नका. तर सगळीकडे काठाकडून सगळीकडे भाकरी छान भाजून घ्यायची. बघू शकता मस्त भाकरी भाजून तयार झालेली आहे. दुसरी भाकरी थापून ठेवली होती मी, ती तव्यामध्ये घालून सेम पद्धतीने भाजून घेतलेली आहे. आपल्या सगळ्या भाकऱ्या तयार आहेत. आता एक महत्त्वाची टिप, तुम्हाला जर मऊ भाकरी पाहिजे असतील ना, तर भाकरी झाली की अशी एकावर एक भाकरी ठेवायच्या, म्हणजे त्या मऊ होतात. आणि भाकरी जर कडक पाहिजे असेल ना, तर ती अशी पसरून ठेवायची, म्हणजे मग त्यांना हवा लागून त्या व्यवस्थित कडक होतात. जशी बाहेरची हवा मुलांना लागली की मुलं बिघडतात, तशी भाकरीसुद्धा कडक होते. तर बघू शकता मस्त काटोकाट भाकऱ्या फुगलेल्या आहेत. आणि सगळ्या भाकऱ्या मी काही मोडून दाखवणार नाही, कारण कस्टमरला सुद्धा द्यायचे आहे. काही तुकडे देऊ का त्यांना. तर इथं आपली मस्त घेवड्याची भाजी आणि टम्म काटोकाट फुगलेली भाकरी तयार आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा पटापट.